आपण आता जो प्रॅक्टिकल बघतोय ना, प्रॅक्टिकलचं नाव आहे आपलं DC मशीनचे पार्ट्स, कनेक्शन आणि टर्मिनल्स कशा प्रकारे ओळखायचं. तर आपल्याला पहिल्या मागच्या पाठामध्ये तुम्हाला बघितलं तर त्यामध्ये आपण आज प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आपल्याला काय बघायचे DC मशीन्स आहे. त्या काय म्हणतात DC मशीन्स. काय काय असतात ट्यूब हा भाग, नंतर बाहेरील भागाला काय म्हणतात म्हणजे आपण ट्यूब कसं म्हणतात, काय म्हणतात ट्यूब. फ्रंट कवर हे बॅक कवर आहे, त्याच्यामध्ये त्यानंतर आपल्याला हे दिसतंय याला म्हटलं जातं कूलिंग कवर. असं काय कूलिंग फॅन असं म्हणतात, काय म्हणतात कूलिंग फॅन. त्यानंतर हे जो भाग आहे याच्यामध्ये आहे पुलिया असते याच्यावरती. त्यानंतर याच्यामध्ये हा दुसरा जो भाग आहे ही मशीनची काय म्हटलं जातं न्यू प्लेट असं म्हणतात. जसं आपण आपलं वैयक्तिक बायोडाटा कसा असतो त्याच प्रकारे मशीनचा हा वैयक्तिक डाटा आहे वर्ग मित्रांनो. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण ऑटोमॅटिक येणारा जो भाग आहे याच्यामध्ये अकाउंट होतं टर्मिनल बॉक्स. ही जी मशीनमध्ये जर आपण बघायला गेलो तर DC मशीन्समध्ये त्या न्यूप्लेटवर आपलं काय आढळतं. आपण जर बघायला की मशीन कुठल्या प्रकारची आहे, पोल काय आहे, किती पोल आहे, त्याच्यामध्ये किती किलो डाटा आहे, RPM किती आढळतं, फिल्म कुठल्या प्रकारामध्ये, फिल्म कुठला आहे, वोल्टेज कुठला दिलं जातं, एम्पियर किती आहे. त्यानंतर तुम्हाला सेल्फ एक्साइटेड आहे का सेपरेटली एक्साइटेड आहे, त्यानंतर कंटिन्युअसली आहे का, त्याच्यामध्ये क्लास कुठला इंजिन सपोर्ट वापरलेला आहे. तसं या DC मशीनमध्ये फिरणारा भाग आपल्याला आतमध्ये दिसत असेल तर आतल्या भागाला आपण काय म्हणत असतो फील्ड म्हणतात, काय म्हणतात फील्ड कोण म्हणतात. त्यानंतर जो फिरणारा जो भाग आहे त्याला काय म्हणतात आपण आर्मेचर म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपल्या इथं मित्रांनो तुम्हाला इथं दिसत असेल काळ्या रंगाचं हे आहे, त्याला म्हटलं जातं ब्रश रॉकर. काय म्हणतात ब्रश रॉकर. आतमध्ये जो स्प्रिंग टेन्शनद्वारे त्याला काय आपण कार्बन ब्रशेस आहे, काय म्हणतात त्याला कार्बन ब्रशेस. आता तुम्हाला काय करायचं आहे, जर या टेक्निकवरती तुम्हाला काय बघायचं की आपण दिलेलं जे साहित्य आहे आपलं काय काय लागणारं साहित्य DC मशीन करण्याकरता आपण DC मशीन्स उभं करण्याकरता साहित्य बघितलेलं आहे की स्पॅनर सेट, त्यानंतर काय संग्रहित केलं टेस्टिंग बोर्ड लागणार आहे, कनेक्टिव्ह केबल लागणार आहे, आपल्याला टेस्टलॅम्प लागणार आहे. त्याच्यासाठी आपण बघणार की मशीनची जे आपलं जो मोटर आहे म्हणजे त्याचं टिपण करायचं की नेमप्लेटवरती काय काय आहे, तुम्हाला कुठल्या प्रकारची मोटार आहे किंवा जनरेटर मोटर आहे तर त्या जनरेटर आहे तर त्याच्यावरती टिपण तुम्हाला संग्रहित करायचं तुमच्या